नमस्कार मंडळी, राम राम. आम्ही चाललो आहे आज बाहेर कुठेतरी. आता तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल, तर आम्ही चाललो आहे लोणावळ्याला. आणि सकाळी सकाळी आम्ही पहाटे ट्रेन पकडली आहे विरारवरून. आणि सकाळची ट्रेन पहाटेची विरारवरून मुलांना घेऊन पकडणं म्हणजे हे एक मोठा टास्क आहे. सो आम्ही दादरला पोहोचल्यानंतर दादरवरून आम्ही ट्रेन पकडली ती लोणावळ्याला जाण्यासाठी. ही पुण्याला जाणारी ट्रेन होती. आम्ही लोणावळ्याला उतरणार होतो. तर इकडे हे मुलांचं काय काय चालू होतं आणि मुलांच्यासोबत वेळ घालवावा, त्यांच्यासोबत एन्जॉय करता यावं म्हणून आम्ही ही पिकनिक ठरवली होती. कारण धावपळीच्या युगात म्हणजे आत्ताच्या आमची जी काय धावपळ चालू आहे दोघांच्या वर्किंग कामं करण्याची, त्यामुळे मुलांच्याबरोबर थोडासा विरंगुळा किंवा वेळ घालवता येत नाही आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवता यावा, एन्जॉय करता यावं म्हणून मग आम्ही निघालो आहे, ते म्हणजे लोणावळ्याला जाण्यासाठी. मुलांनाही सुट्टी होती, मलाही पुण्याला जायचं होतं आणि मिस्टरांना पण सुट्टी होती. म्हटलं चला जाता जाता 2 दिवस लोणावळा करू आणि नंतर मग पुण्याला जाऊ. तर इकडे निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो आहे, ते म्हणजे लोणावळ्याला जाण्यासाठी. आणि इतकं सुंदर वातावरण होतं. ॲक्च्युली थोडा थोडा पाऊस पण होता, थोडी गारवा पण होता आणि खूप सुंदर असं वातावरण होतं. आणि असं हे वातावरण एन्जॉय करत आम्ही पोहोचलो, ते म्हणजे लोणावळ्यामध्ये गेलो. तर आम्ही तिथूनच जी आमची आधीच आम्ही प्री बुक केली होती ती गाडी होती आणि तिथून आम्हाला स्टेशनच्या बाहेर जाऊन ती गाडी पकडायची होती. त्यासाठी आमची गडबड चालूच होती. इकडे निधीकडे मी बॅग दिली, कारण माझ्याकडे छोटं कार्टून होतं ना, त्याला सांभाळायचं होतं. आणि ते बाहेर जाण्यासाठी रस्ता कुठे आहे ते शोधत होते. कारण आमचा निशांक दादा ना आता एवढा आगाव झालेला आहे की त्याचा नुसता हात सोडला की इतका तो धावतो, की तुम्हाला आता पुढे कळेलच. इतका धावतो की त्याला पकडणं मुश्किल होतं. आता हे बघा कसा पळत सुटतो तो. माझा जर असा फोन आला म्हणून मी बॅगेत हात काढायला, तर एवढा तो असा धावत गेला. आणि अजून एक सगळ्यांना आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या निशांकचा शाळेमध्ये रनिंगमध्ये 2रा नंबर आला आहे. आणि ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप म्हणजे एक माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. ज्यांनी निशांकची जर्नी बघितली नसेल त्यांना माहीत नसेल की निशांकबद्दल मी असं का बोलते. पण निशांकची जर्नी तुम्ही एकदा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आम्ही असं का म्हणते. माझ्या चॅनलवरती आहे. तर इकडे आम्ही पोहोचलो, ते आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलो होतो तिकडे आम्ही पोहोचलो. आणि इकडे मुलांच्यासाठी खेळण्यासाठी थोडीशी जागा होती. इकडे रूम्स होत्या वरती आणि बाजूला पण म्हणजे असं लॉजिंग जे हॉटेल होतं आम्ही बुक केलं होतं तिकडे आम्ही पोहोचलो. पण रूममध्ये जाण्यापेक्षा आम्हाला खेळायलाच जायची मज्जा जास्त होती. इकडे त्या खेळण्यांच्यावरती खेळण्याचीच इच्छा जास्त होती. सो इकडे आधी हे दोघं खेळण्यासाठी गेले. नंतर मग आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि मग आम्ही रूममध्ये गेलो. रूम खूप सुंदर होत्या आणि आम्ही 2 बेडची रूम बुक केली होती, त्यामुळे ही त्याची जर्नी. छोटीशी रूम, इकडे टी व्ही होता, दिवसभर बिग बॉस चालू होता. छान अशी रूम होती, निसर्गरम्य वातावरणाची. आणि खूप सुंदर चारी बाजूनी झाडं, हिरवळ आणि असं खूप सुंदर वातावरण होतं इथलं. ॲक्च्युली रूममध्येच एन्जॉय केलं असतं तरी छान वाटलं असतं. पण आम्ही दिवसभर थोडा म्हणजे गेल्यानंतर फ्रेश झालो. तिथे आमचे जे बॅग्स आहेत त्या ठेवल्या आणि नंतर मग आम्ही बाहेर फिरण्यासाठी निघालो. सो इकडे हे रूम आहे, खूप सुंदर अशी रूम आहे आणि खूप छान वाटत होतं. वरती टेरेस आहे, पण टेरेसवरती जाण्यासाठी काही नाही आहे, फक्त असंच आहे. त्यामुळं वरचं काही मी शूट केलं नाही. हा इकडे वरती टेरेसला जाण्यासाठी हे आहे रस्ता. पण रूम खूप सुंदर होती आणि मला खूप आवडली. निशांक नुसता जिन्यावरती करत होता आणि ही इकडे ही बघा कशी दिसते, कमेंट करून नक्की सांगा. सो असा होता आमचा रूम टूर. तर मंडळी, ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलो होतो तिथे छोटासा स्विमिंग पूल होता आणि मुलांना स्विमिंग पूल दिसला म्हणजे ते एका जागेला बसणं पॉसिबलच नाही. निशांक नुसता असा धावपळ करत होता आणि त्याचा बाबाचा जीव मुलांच्यामध्ये अडकला होता. त्यांना ते पाण्यात पडतील, ते भिजतील, ते हे होतील, लागेल येते, यामध्ये त्यांचा जीव म्हणजे त्यांचा जीव अडकलेला होता. ते त्यांच्याकडे लक्ष ठेवत होते. आणि हे जे स्विमिंग पूल होतं छोटंसं होतं, मस्त. त्या रूममधून बाहेर आल्यानंतर छोटंसं स्विमिंग पूल होतं. खूप सुंदर असं वातावरण होतं आणि मुळात थंडावा होता, त्यामुळे खूप छान वाटत होतं इथे एन्जॉय करताना.
त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे जेवायला, आणि जेवायला आम्ही मस्त अशी फिश थाळी मागवली होती, पापलेट थाळी, एक पापलेट एक्स्ट्रा मागवलं होतं, चिकन मागवलं होतं. आणि असं पापलेट वगैरे असेल, नॉनव्हेज असेल तर निशांक पूर्ण पोटभर जेवतो, त्यामुळे त्याचं टेन्शन नसतं. व्हेज घेतलं तर मग तो खायला कंटाळा करतो. त्यानंतर जी आमची गाडी आली होती ती आली, त्यात आम्ही बसलो. आम्ही चौघं होतो, पण गाडी आम्ही मोठी मागवली होती आणि मुलंही खूप एन्जॉय करत होती त्या गाडीमध्ये. मी खूप छान एन्जॉय केलं. 2 दिवस प्रवास या गाडीमधून केला, पण असं वाटलंही देखील नाही की आम्ही 2 दिवस फक्त प्रवास करतो आहे. खूप कम्फर्टेबल आणि खूप छान असं म्हणजे हा प्रवास झाला. आणि मुलांना ऐसपैस जागा होती, त्यामुळे तेही एन्जॉय करत होते आणि त्यांनी एन्जॉय करावा ह्यासाठीच ही छोटीशी पिकनिक काढली होती. कसलं शूटिंग करता इथे? पिक्चरचे ते आय लव्ह इंडिया, सन ऑफ सरदार, ते वेलकमचं घर नाही का ते इथंच ते बनवलं होतं काही सेट बनवलं होतं ना. आणि ओरिजिनल मध्ये खाली टाकलं होतं, कारण की खाली लांब पर्यंत काही नाही ओरिजिनल मध्ये टाकलं होतं. पण त्यांचा रिटेक वगैरे झाला नसेल काहीच ना, एकदाच केला असेल त्यांनी. नाही मॅम, इथं आता ते नव्हतं आला ते तो बोलला होता ना, ये जगह ये लीगल इलिगल है, ते त्याला मारतात. हा इलिगल जागा बोलतात, मैं इलिगल नाही. ते काय तरी एक बॅगेत टाकाय होती, गडी गोड चुकीली. आता काय बरं थांबा, पावसाकडे होतं ना, धावायचं पळायचं. इथं पाऊस नाही, आहे पाऊस बारीक आहे. तेव्हा बघू ज्याने रेनकोट आणलेच विकायला. हा. हा, यांना ते माहितीच वाटतं ना, यांना हे जे युट्यूब यायला यांना माहिती वाटतं. पाऊस आला कधी का अचानक, मग काय 5 मिनिटं 1 तास होईल. जाईल पाऊस. कसा आहे हा पाऊस? थांबी आता काय, गाडी आपली काका आपले. कसा घोरालाय हा? बघण्यात घ्या ना वॅक्स म्युझियम. हा, हे वॅक्स म्युझियम आतमध्ये इथं मेनाचे पुतळे आहे ना आपलं. शिवाजी महाराजांचा पुतळे, हे सगळे संभाजी महाराज. हा, ऊन येते ऊन येते. अरे वा, मारी तिथे बघ. हे फोटो कसले भारी येतील माहिती का ते. आम्ही आलो हिमाचल प्रदेश. ए चल रील बनव. ते फ्री झालंय बघ ना, फ्री झालं तिकडे जाऊया. माझी तर मंडळी, आम्ही इकडे पोहोचलो आणि इतका पाऊस पडत होता की आम्हाला तिथे थोडा वेळ गाडीत वेट केला, पण पाऊस काहीच जात नव्हता. त्यानंतर आम्ही रेनकोट घेतले आणि खाली उतरलो आणि थोड्या वेळातच पाऊस गेला आणि ऊन पडायला लागलं. त्यामुळे रेनकोटचा काही फायदा नाही झाला. पण हे जे वातावरण होतं आणि इथलं जे निसर्गरम्य दृश्य होतं ते बघून खरंच मनाला इतकी शांतता आणि इतकं छान वाटत होतं. आम्ही मस्त फोटो काढले इथे उभा राहून, पोजी बिजी मारल्या आणि आम्ही तिथून निघालो. आणि खरंच खूप सुंदर असं ठिकाण होतं, लायन पॉईंट आय थिंक.
मस्त व्ह्यू आहे, ब्युटिफुल. तर मंडळी कितीला रे बबन? कितीला बबन? किती पोटी काय घेतात? नकोच. अरे ते मोठं मला बोलतंय. आणि आम्ही आलो डॅमच्या वरती. नको बाबू नको. लोणावळ्याचं जे फेमस पॉईंट आहे लायन पॉईंट ना, लायन पॉईंटच्या इथे. आणि एवढा पाऊस आला की आम्ही रेनकोट खरेदी केला आणि आम्ही गाडीतून बाहेर आलो. पॉईंटच्या इथे यायला पाऊसच गेला आणि ऊन आलं. त्यामुळे आमची ही 400 रुपयाची खरेदी फुकट गेलेली आहे आणि आमचा पोपट झालेला आहे. पाण्यात गेलेली आहे. काय काय पाण्यात गेली? पैसे पैसे पाण्यात गेलेले आहेत. म्हणजे आम्ही गाडीतून उतरून फक्त खाली आलो आणि पाऊसच गेला आणि ऊन पडलंय. असं आमची पंपी झाली. परत देऊया. म्हणून आम्हाला जीवाला लागलेलं आहे ते रेनकोट घे. आता तुम्ही घेऊन जायचं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र करत आता घेऊन जायचं आहे. असा सगळा गोंधळ चाललेला आहे सध्या. तर मंडळी हे जो पॉईंट दिसतो इकडे खाली तुम्हाला जी दरी दिसते त्या ठिकाणी एक अख्खी पूर्ण एक मध्यंतरी दुर्घटना घडली होती बघा. म्हणजे एक अख्खी पूर्ण फॅमिली वाहून गेली होती ती. एवढ्या खालच्या ठिकाणी आपला जीव धोक्यात का घालतात लोक कळत नाही. इकडे वरच्या साईडला दरी आहे, तिकडे धबधबा आहे, तिकडे एन्जॉय करायचं सोडून इकडे पूर्ण खाली दरीत गेले होते ती लोक एन्जॉय करण्यासाठी आणि अख्खं पूर्ण कुटुंब वाहून गेलं. खूप दुर्दैवी. देवाचा मंदिर चढाव्या. चल फास्ट, कम फास्ट. आई माशा उतर. फायनली मॅडम गड चढलेले आहेत भुसी डॅमचा. मोबाईल पडेल हा निशांत. थांब फोटो काढ. कधी खायला मोबाईल धक्का लागला. डॅमला लोक पावसाळ्यात येतात. आम्ही पावसाळा गेल्यावर आलोय आणि ह्या दगडांच्यावर पावसात बसतात. आम्ही कोरड्या पाषाणावर बसलोय. तिथून माझी पोरं काढली. आणि हे व्ह्यू सामने का आता पाणी नाही. हे इथून पाणी जातं. हा डॅम आहे वरती आणि ते पाणी इथून येतं सगळं. आणि हे समोरचं दृश्य मस्त आहे, जबरदस्त. जरा यूट्यूबला सर्च करा हो भुशी डॅम. करा ना भुशी डॅम सर्च करा. तो बघायचा आहे मला पाण्यात असतोय का पावसाळ्यात. पण त्या दादाचा फुल कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती की तो म्हणतो यूट्यूबला तुम्ही सर्च करा, आम्ही पावसाळ्यात पण इथेच असतो. तर मला बघायचं आहे तो असतोच का इथे. हा दादा हा वाला मकेवाला. तर हा येता आहे तर पावसाळ्यात हे पाणी असतं असं पाणी. म्हणजे हे हा जो रस्ता दिसतो तुम्हाला तिथून हे पाणी आहे आणि हा मक्कावाला आहे. हा पावसाचा बरोबर आहे आणि हे पाणी असते. ह्या ज्या पायऱ्या आहेत ना ह्याच्यावरून पाणी जातं. तर मंडळी आता आम्ही आलो खंडाळ्यामध्ये आणि खंडाळ्यामध्ये आम्हाला पाऊसच मिळाला येताना पण. आणि आता आम्ही आलो खंडाळ्याच्या इथे. इकडे एक सनसेट पॉईंट आहे तो बघायला जायचं आहे. पण त्याआधी आलो आहे आम्ही ते गार्डनमध्ये मुलांना घेऊन. तिकडे बघा आणि माकडं बघून निशांग आणि निधी खुश झालेत. माकडं आहे तिकडे, माकडे. माकडं आहेत बघ. आणि समोरचं नेचर वाव ब्युटिफुल. कोपऱ्यावर शूटिंग झाली तिकडे आतिया खंडाळाचं. इकडे माकडं आणले की. चल ना पुढे उभारूया. तिकडे चल, तिथे चल माणसं आहेत. अरे जाऊ नको, हात सोडू नको. माकड घेऊन जाईल तुला उचलून. निशांग मोठा त्यांचा बॉस. ह्यांची मारामारी चालली. थांब ना. संध्याकाळचे वाजले 6 आणि
एवढा अंधार आणि आम्ही पडलाय आता की आम्ही बघूनच room वर सनसेट जाणार पॉईंट आहे. पण बघू शकतो. दार बघा कसा झालाय. मंदिरमध्ये ते चालत जायला Mom's म्हणतात kitchen. ना. आम्हाला सुनीलला नेवा, आम्हाला मम्मी सुनीलला सोडा. याला घेऊन जावा आणि हॉटेलला ठेवा. ते आपण मम्मी जाय ना तिथे जाऊन चौकशी करूया किती अंतर आहे फक्त आम्हाला दाखवा फक्त. हां ते बरं उद्याचं काय ते हां या उद्याचं काय करूया उद्याच काय करायचं जायचं का त्या अंधारात आता आम्ही सनसेट पॉईंट काय बघायला जाणार, मग आम्ही कॅन्सल करायचं सनसेट पॉईंट. ही बघ गाडी आली. चला 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 हादू चल. आम्ही ही केली होती गाडी, आमची गाडी आलेली आहे. चला आज दिवसभर आम्ही या गाडीनं फिरतोय मस्त. निधी उभा राहा तिथे. तर मंडळी सनसेट पॉईंट काही बघणं झालं नाही आणि त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे आमच्या अहोनचा एक क्लायंट आहे, त्यांचं जे हॉटेल आहे ते बघण्यासाठी आम्हाला ती या हॉटेलमध्ये व्हिजिट करायची होती. इकडे चार्जेस खूप असतात त्यामुळे आम्ही काही इकडे राहिलो नव्हतो, पण आम्हाला ते हॉटेल बघायचं होतं. खूप छान असा व्ह्यू आहे, ते हॉटेल खूप सुंदर आहे, त्यामुळे आम्ही ते बघण्यासाठी तिथे गेलो होतो. तर त्या हॉटेलचं जुनं नाव होतं डुक्स हॉटेल आणि आता नवीन नाव काहीतरी झाले, चेंज झाले, पण आधी डुक्स हॉटेल असं होतं. पण खूप सुंदर असं हॉटेल आहे, मला तर प्रचंड आवडलं. एंट्रन्सच इतका सुंदर होता की खरंच खूप म्हणजे खूप सुंदर होतं. इकडे आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही आतमध्ये ते हॉटेल बघण्यासाठी गेलो आणि हॉटेलमधून जो काय व्ह्यू दिसतो अप्रतिम, आणि त्यात आम्ही संध्याकाळी गेलो होतो. त्यामुळं हॉटेलचा एंट्रन्सचा जो व्ह्यू आहे तो कसला भारी आहे बघा, एक नंबर असा. हॉटेलमध्ये आतमध्ये स्विमिंग पूल आहे आणि इथून आतमध्ये एंट्री आहे. मेन रोडपासून हॉटेल खूप आतमध्ये होतं आणि हे हॉटेलचे मॅनेजर जे आहेत ते आम्हाला इथलं हॉटेल जे आहे ते फिरवून दाखवत होते, तिथला परिसर दाखवत होते, कुठे काय आहे, काय नियोजन केलेलं असतं ते सगळं दाखवत होते. तर त्यांच्या डेकवरती म्हणजे तिथे जो टेरेस आहे तिथे आम्ही गेलो आणि तिथून जो न्यू हायवे आहे, कुठलं एक्सप्रेस हायवे आहे, त्याचा जो व्ह्यू आहे तो अप्रतिम म्हणजे अप्रतिम. फक्त हे संध्याकाळी सनसेटच्या टायमिंगला ह्या इथं खुर्चीवर बसायचं आणि इतकं सुंदर असं हे वातावरण बघायचं. खरंच खूप मस्त वाटत होतं, आम्हाला तर प्रचंड आवडलं. आम्ही थोड्या वेळासाठी गेलो होतो पण एवढं मनाला सुखदायक हे दृश्य होतं. खरंच खूप भन्नाट असं मस्त फिलिंग होती. मस्त आहे. नाही आत्ताच चहा आत्ताच घेतला. दिवसभर फिरून आता आम्ही आलो आहे मॉम्स किचनमध्ये जेवायला. इथे बरेच सेलिब्रिटी येऊन गेलेत, तुम्हाला मी नंतर दाखवते ते कोण कोण येऊन गेलेत ते. आणि आता काय ऑर्डर करायचं प्रश्न पडला. भूक तर नाही आहे पण इथली व्हरायटी चेक करायची आहे आणि खूप छान जेवण आहे. हे स्पेशल आहे ते मॉम्स किचनची मटन थाळी आम्ही एक मागवली होती, एकामध्ये आम्ही तिघं जेवतोय. फक्त आम्ही एक्स्ट्रा भाकरी मागवलेली ते एक. मस्त आहे मटन, एक नंबर आहे, जबरदस्त ना. कायची टेस्ट आहे म्हणा, कशी टेस्ट आहे? थाळीमध्ये मटन सुक्का रस्सा आणि रस्सा निधीने घेतला आहे तो, सुकट, सोलकडी, बुंदी, भाकरी, मटन, भात आणि श्रीखंड. नमस्कार मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. नेक्स्ट डेला आम्ही काय केलं ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. मला माहिती आहे माझे व्हिडिओ खूप 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 लेट येत आहेत, पण त्याचाच काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत म्हणूनच व्हिडिओ लेट येत आहेत आणि सगळ्याच गोष्टी आपण शेअर नाही करू शकत, असं सगळं आहे.
सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त मस्त खा. बाय.